सेल्स टॅक्स वाढ व वाईन शॉप परवान्याविरोधात संग्रामपूरसह जळगाव जामोद परवाना धारकांचा संताप, सरकारला इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील बार दारू परवाना धारकांनी बुधवारी संग्रामपूर येथे मोठी बैठक घेतली। या बैठकीचा मुख्य उद्देश राज्य शासनाने नुकत्याच वाढवलेल्या दारूवरील 10% सेल्स टॅक्स वॅट विरोधात ठाम भूमिका घेणे हा होता। मोठ्या कारखान्यांना वाईन शॉप परवाने, तीव्र विरोध। बैठकीत परवाना धारकांनी स्पष्टपणे सांगितले की सरकार मोठ्या कारखानेधारक यांना नवे वाईन शॉप परवाने देत आहे। हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून स्थानिक परवाना धारकांचा व्यवसाय धोक्यात येत आहे। या धोरणाचा तातडीने पुनर्विचार करून हे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली। पंकज जंगले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत संताप। याच बैठकीत तालुक्यातील परवानाधारक पंकज जंगले यांच्यावर झालेल्या मारहाणीबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। परवानाधारकांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। ठराव व निष्कर्ष: ग्राहकांच्या दादागिरीपासून परवानाधारकांचे संरक्षण व्हावे। नवे वाईन शॉप परवाने तात्काळ थांबवावेत। मोठ्या उद्योगांना एकावेळी दिले जाणारे परवाने रोखावेत। शासन महसूलवाढीच्या लालसेपोटी करवाढ व नव्या परवान्यांचा वर्षाव करत आहे, याचा तीव्र निषेध। परवानाधारकांचा सरकारला इशारा। बैठकीत उपस्थित परवानाधारकांनी इशारा दिला की शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल। यामध्ये दुकानं बंद, जिल्हास्तरीय मोर्चे आणि राज्यस्तरीय आंदोलनाचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले। बैठकीतील उपस्थिती: या बैठकीस जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील 35 ते 40 परवानाधारक उपस्थित होते। त्यामध्ये प्रेमकुमार जायसवाल, सुशांत गवांदे, अनंताभाऊ देवटाडू, पांडुरंग पाटील, भगवत अवचर, सोनू दाताडकर, अमोल चोपडे, देवेंद्र राऊत, गजाननजी बोडडे, राजेश बोडडे, हिम्मतराव वानखेडे, सागर मोदी, पिंटू साबे, बंडू, अनिकेत वानखेडे, आशिष चोपडे, अनिलभाऊ भोपडे, सागर मोदी, निखिल जायसवाल, संदीप जायसवाल, विनोद जायसवाल, शुभम जायसवाल, विजय जायसवाल, प्रशांत देवटाडू आदींचा समावेश होता। डब्बाळीस आलेले आहे। आज आमच्या प्रत्येक बारवर कमीत कमी 70 ते 80% धंदा कमी झालेला आहे। आम्ही ज्या बारवर उभं आहे ते बार अक्षरशः 2 महिन्यापासून चालत नाहीये। त्याच्यामुळे सदर मालकांना धारकांना बंद ठेवण्यास ते भाग झालेले आहे। याचं कारण असं आहे की सरकारने 10% सेल टॅक्स वाढवलेला आहे आणि तो आम्हाला भरण्यास अयोग्य आहे। ग्राहकांवर नाहक त्रास होत आहे, त्यांच्या खिशाला कळीमा फासलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना जिथं स्वस्त मिळेल ते जिथं जाऊन बसतात। फॉर एक्झाम्पल कोणत्याही धाब्यावर आज कोणत्याही प्रकारची दारू भेटते, पण तीच दारू आम्हाला त्या धाब्यापेक्षा महागात विकावं लागते। त्याच्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहे। आम्ही या गोष्टीचा सरकारचा जाहीर निषेध करतो। परवानाधारकांवर मोठमोठे हल्ले होत आहे। फॉर एक्झाम्पल काही 5-6 दिवसाअगोदर जळगाव खानदेशमध्ये एक लायसन्सी जंगले म्हणून आहे, त्यांच्या दुकानात त्यांच्यावर स्वतःवर हल्ला झालेला आहे। असे प्रकार भरपूर वाढत आहे। त्याच्यामुळे आम्ही त्या निषेधार्थ आणि सरकारने वाढवलेल्या 10% वॅट टॅक्स निषेधार्थ सरकारचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद।